नमस्कार बालमित्रांनो. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 9 चिमणराव मोटार घेतात याचे आदर्श वाचन व प्रश्नोत्तर. चिमणराव मोटार घेतात या पाठाचे लेखक चिंतामण विनायक जोशी हे एक विनोदी कथालेखक होते. एरंडाचे गुऱ्हाड, चिमणरावाचे चऱ्हाट, वायफळाचा मळा, चौथे चिमणराव इत्यादी त्यांची पुस्तके. चिमणराव आणि गुंड्याभाऊ या दोन विनोदी व्यक्ती त्यांनी वाङ्मयात लोकप्रिय केल्या. सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातल्या लहान लहान प्रसंगातून आणि मनुष्य स्वभावातल्या विसंगतीतून विनोद निर्माण करणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. बालमित्रांनो, चिमणराव एक मध्यमवर्गीय संसारी माणूस आहे. आपल्या घरी मोटार असावी असे त्यांना वाटते आणि एक जुनी मोटार ते मोठ्या हौसेने खरेदी करतात. ही मोटार चिमणरावांच्या जीवनात काय काय गमती निर्माण करते याचे वर्णन आपण या पाठात पाहणार आहोत. मोटार घेणाऱ्यांना उत्तम संधी. आमच्याकडे सर्वांना परवडतील अशा स्वस्त किमतीच्या मोटारी विकायच्या आहेत. प्रत्यक्ष पाहून खात्री करा. लिहिणार जाफर जावजी लिलाववाले, पुणे लष्कर. वर्तमानपत्रात आलेली ही जाहिरात पाहिल्यावर मोटार घेण्याच्या माझ्या इच्छेनं उचल खाल्ली. खिशात 500 रुपयांच्या नोटा ठेवून मी गुंड्याभाऊकडे गेलो. त्याला ती जाहिरात दाखवली. किती पैसे खर्चायला तू तयार आहेस? त्यानं मला विचारलं. हे बघ, 500 रुपयांच्या नोटांचं पुडकं त्याच्यापुढे टाकून मी म्हटलं, 500 रुपये. नोटा मोजून तो हसत म्हणाला, अरे, हल्लीच्या चढत्या बाजारात 500 रुपयात सेकंड हँड मोटार सायकल देखील मिळायची नाही. मग गाडी कशी मिळेल? भाऊ, जाहिरातीत स्पष्ट आहे ना की सर्वांना परवडतील अशा गाड्या आमच्याकडे आहेत म्हणून. 500ची गाडी नसली तर जाहिरात देणाऱ्याचा कान पकडून विचारीन की तू अशी खोटी जाहिरात का दिलीस म्हणून. गुंड्याभाऊच्या मोटारीतून आम्ही दोघे जाफर जावजीकडे गेलो. नाना प्रकारचं सामान पटांगणावर पसरलेलं होतं. 20-25 मोटारी तिथं उभ्या होत्या. आम्हा दोघांना पाहून एक मनुष्य तिथं आला आणि सलाम करून म्हणाला, आपल्याला काय पाहिजे साहेब? आम्हाला मोटार घ्यायची आहे असं मी ऐटीत म्हटलं. असं असं तो बोलला, आमच्याजवळ अगदी थोड्या वापरलेल्या गाड्या आहेत. एक गाडी तर अशी आहे की मूळ मालकानं ती 9,000 कोरी घेतली. 5 दिवस वापरल्यावर त्याला अमेरिकेला जावं लागलं. ती गाडी 6,000 विकून टाकायची आहे. हे पहा जाफर साहेब, इतक्या किमतीची गाडी आम्हाला नको. यापेक्षा स्वस्त किमतीची दाखवा. गुंड्याभाऊ म्हणाले. जाफर शेटनी 2,000 पर्यंत किमतीच्या गाड्या दाखवल्या. माझी मागणी त्याहून कमी किमतीच्या वाहनाची आहे असं ऐकल्यावर तो म्हणाला, तर मग साहेब, खेळण्याच्या दुकानात जाऊन एखादी किल्लीची मोटारच घ्या. 2-2.5 रुपयांना मिळेल. मी म्हणालो, सेठ, अशी मश्करी करू नका. माझ्याजवळ रोख 500 रुपये आहेत. तेवढ्यात मिळण्यासारखी गाडी तुमच्याजवळ असली तर सांगा. आता ठीक बोललात साहेब. पहिल्यांदाच असं सांगितलं असतं तर 2,000च्या वर किंमत असलेल्या गाड्या तुम्हाला दाखवल्याच नसत्या. ते नोकराला म्हणाले, दाऊद, मोडतोड विभागात ते जुनं मॉडेल ठेवलं आहे, ते साहेबांना दाखव. 500ला देऊन टाकू. दाऊदच्या मागून आम्ही लोखंडाच्या मोडतोड विभागात गेलो. त्यात मोटारीचा एक सांगाडा ठेवला होता. गुंड्याभाऊनं मोटार तपासली. ती बऱ्याच स्थितीत होती, परंतु तिच्यात पेट्रोल टाकून चालवून पाहिल्याशिवाय ती घेणं वेडेपणाचं झालं असतं. दाऊद म्हणाला, तुम्ही 250 रुपये डिपॉझिट ठेवत असाल तर गाडी चालती करून देऊ. बाकीचे 250 रुपये 4 दिवसांनी द्या आणि मोटारीत बसून घरी जा. आम्हाला सौदा पटला. जाफर शेठच्या मॅनेजरजवळ 250 रुपये भरून आणि 4 दिवसांनी परत येण्याचं कबूल करून आम्ही घरी परतलो. जेवणाच्या वेळी मोटारीची वाच्यता केल्याशिवाय माझ्याच्यानं राहावे ना. एकदम मोटारचं आणून दाराशी उभी करायची आणि सगळ्यांना चकित करून सोडायचं असा माझा विचार होता. परंतु एखादं रहस्य फार वेळ पोटात ठेवायचं कसं माझ्या अंगी नव्हतं. मी एकदम बोलून गेलो, उद्या काय जम्मत येणार आहे
आपल्याकडं ओळखा. मोरूला वाटलं रेडिओ, राघूला वाटलं टाईपरायटर, तर मैनाला वाटलं विजेचा पंखा. मोटारीपर्यंत कुणाचीच उडी जाईना. शेवटी मी म्हणालो, उद्या आपली मोटार येणार आहे. सौ म्हणाली, लोटरीत बक्षीस मिळालं की काय? बक्षीस नाही मिळालं, चांगली विकत घेतली आहे मोटार, 500 रुपयांना. कोणत्या रंगाची आहे? साडूनं विचारलं. किती माणसं आत बसू शकतील? सौने प्रश्न केला. मला चालवता येईल की नाही? राघूने प्रश्न केला. अरे पण ती ठेवायची कुठं? हल्लीच्या दिवसात मोटार ठेवायला जागा तरी कुठं मिळणार आहे? आईने प्रश्न केला. या सगळ्या प्रश्नांच्या सरबतीला मी यथाशक्ती उत्तर देत होतो, पण ती ठेवायची कुठं हा आईचा प्रश्न विशेष अडचणीचा वाटला. सध्या रस्त्याच्या कडेला ठेवून द्यावी असं मी सुचवलं. मोटार चालक ठेवणं माझ्या आटोक्याबाहेरचं असल्यामुळं स्वतःच चालक बनणं मला भाग होतं. गुंड्या भाऊकडे जाऊन मोटार चालवण्याचे धडे घ्यायचं मी ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडे जाऊ लागलो. त्यानं दिलेला पाठ रात्रीच्या वेळी जागरण करून मी गिरवत होतो. खुर्चीवर बसून आणि हातात काठी धरून मोटारीतलं सुकाणू चाक कसं फिरवायचं याची सवय करत मी रात्रभर बसलो होतो. रात्री 2 वाजता आई जागी झाली. माझ्या माडीचं दार उघडं राहिलं असल्यानं रस्त्यातल्या दिव्याचा अंधुक उजेड आत पसरलेला होता. खुर्चीवर बसून मी हवेत नाना प्रकारचे हातवारे करत आहे असं पाहून ती घाबरली. मागून येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली, अप्पा अप्पा जागा हो. मी मोटार चालवण्याच्या सुखस्वप्नात इतका गर्क झालो होतो की आपण आपल्या माडीत मोटार चालवण्याची केवळ कवायत करीत आहो याचं भान नाहीसं झालं होतं. रहदारीचा नियम मोडल्याबद्दल पोलीस शिपायानं येऊन आपली मानगुटी पकडली आहे असं मला वाटलं आणि म्हणालो, माफ करा फौजदार साहेब, मी अजून शिकतो आहे. अरे देवा, याला वायू झाला की काय? सुनबाई उठ लवकर. घाबऱ्या घाबऱ्या आई म्हणाली. तिची सुनबाई जागी झाली. तिनं मोरूला हाक मारली. तेवढ्यात मी नीट शुद्धीवर आलो. मोटार चालवण्याची कवायत करत होतो असं मी सांगितल्यावर सगळेजण एक होऊन मला हसले. 4-5 दिवसात आमची मोटार दुरुस्त झाली. राहिलेले 250 रुपये देऊन टाकले आणि मोटार घरी पोहोचवण्यासाठी दाऊदला बरोबर घेतलं. घरापाशी आमच्या कुटुंबातली सर्व माणसं, आमचे शेजारी आणि घरमालक असे सर्वजण मोटारीचं स्वागत करायला उभे राहिले होते. सगळ्यांना मोटार बघून आनंद होईल अशा कल्पनेनं मी त्यांच्याकडे हसत मुखानं पाहिले, पण माझ्या कुटुंबातल्या माणसांच्या तोंडावर निराशेचं आणि इतरांच्या तोंडावर उपहासाचं प्रतिबिंब दिसत होतं. आता उगीच नाव ठेवत बसू नका मोटारीला. कुठून तरी गावात एका ठिकाणाहून दुसरीकडे पोचलं म्हणजे झालं. चला आता कुणीतरी तिघं बसा मोटारीत. मंडई भोवती एक चक्कर मारून परत येऊ. मग दुसऱ्या तिघांना घेऊन जाईल, मी ऐटीनं म्हणालो. साडू आणि सौ मागल्या बैठकीवर जाऊन बसल्या आणि मोरू पुढं बसला. चालकस्थानी अर्थात मी होतो. तुळशीबागेशी थांबवा बरं का गाडी, आपण दर्शन घेऊन येऊ, सौ म्हणाली. गाडी चालू करण्याकरिता अवश्य असणारं सर्व तंत्र मी काळजीपूर्वक पाळलं, पण गाडी काही सुरू होईना. म्हणून मोरूला हँडल मारायला सांगितलं. कितीतरी वेळ तो हँडल गरगर फिरवत होता, पण इंजिन चालू होईना. हँडल मारून मारून घामाघूम झालेल्या मोरूला आई म्हणाली, मोरू किल्ली फार फिरवू नकोस. साळूला किल्लीची मोटार आणली होती, तिनं जास्त किल्ली दिल्यामुळं तिची स्प्रिंग तुटून गेली. तशी याही मोटारीची स्प्रिंग तुटेल फार किल्ली दिलीस तर. मी बटण फिरवलं आणि इंजिन चालू होऊन हिव भरल्यासारखी गाडी थडथडू लागली. मोरू आत येऊन बसला. तेवढ्यात मोटारीचं हिव बरं झालं आणि ती मख्खपणं उभी राहिली. पुन्हा एकदा सर्व तंत्र पार पाडलं आणि मोरू हँडल फिरवत असताच गाडी चालू झाली. तो हँडल सोडून तसाच बाजूला झाला म्हणून बरं झालं, नाहीतर अपघातच व्हायचा. आमच्या मोटारीतून चिरचिर, खुळखुळ आणि फाटफूट असे 3 प्रकारचे आवाज निघत असल्यानं पादचारी लोक घाबरून आम्हाला वाट देत होते. ऑफिसात यापुढं
मोटारनं जाण्याचा उपक्रम मी सुरू केला. गाडी चालू करताना मुलांपैकी दोघे मागून ढकलत असत आणि ऑफिसातून परत येताना तिथला शिपाई ढकलत असे. त्याचे घर वाटेत असल्यानं गाडी ढकलून इंजिन फुरफुर करू लागताच तो उडी मारून आत बसे. त्याच्या घराजवळ मी वेग कमी करत असे. बालमित्रांनो, चिमणरावांचा त्यांच्या मोटारीतील प्रवास आपणास या चित्रात लक्षात येत आहे. जोगसाहेबांनी मोटार ठेवली आहे हे कळल्यापासून ऑफिसात माझी प्रतिष्ठा वाढली. बरोबरीचे अधिकारीही माझ्याविषयी आदर दाखवू लागले. परत जाताना मला न्याल काय अशी विनंती वारंवार होऊ लागली. पण एकदा आमच्या मोटारीत बसलेल्या मनुष्यानं पुन्हा बसण्यासाठी चुकूनही कधी विनंती केली नाही. एके दिवशी आमचे अधिकारी सदाशिव अय्यर माझ्या मोटारीतून ऑफिसात जाण्यासाठी माझ्याकडे आले. त्या दिवशी दिल्लीहून एक बडे अधिकारी तपासणीसाठी यायचे असल्यानं आम्हाला जरा लवकरच ऑफिसात पोहोचणं आवश्यक होतं. 2 कारकूनही आम्हाला घेऊन जाता का अशी विनंती करू लागले. तेव्हा त्यांनाही बरोबर घेतलं. मोठ्या अभिमानानं 3 सहकाऱ्यांना घेऊन ऑफिसकडे निघालो. कंपाऊंडात शिरलो, परंतु गाडी थांबेना. आतापर्यंत निघताना ती हटवादीपणा करत होती, पण आज थांबण्याचं सुद्धा ती मनावर घेईना. काही केल्या इंजिन बंद होईना. बेफाम घोड्यासारखी ती अगदी स्वैर बनली होती. ऑफिसमधून बाहेरच्या फाटकाने बाहेर निघाल्यावर पुन्हा आतमधून आत शिरलो. एका फाटकातून बाहेर निघाल्यावर दुसऱ्यातून आत शिरायचं आणि परत तसेच गाडी थांबवण्याचे प्रयत्न करत गरगर फिरायचं. याशिवाय मी तरी काय करणार? अय्यर आणि 2 कारकून संतापले. अहो, गाडी थांबवा की, आमची हौस पूर्ण झाली, ते ओरडून म्हणाले. बाबांनो, गाडी थांबवायचा मी आटोकाट प्रयत्न करत आहे, पण ती थांबतच नाही, मी ओरडून उत्तर दिलं. अर्धा पाऊण तास झाला. जोग अशा प्रदक्षिणा का घालत आहेत याचा उलगडा न झाल्यामुळे ऑफिसच्या नोकरांची आणि इतर बघ्या लोकांचीही गर्दी पोर्चमध्ये जमली. गाडी चालवून तिच्यातलं पेट्रोल संपलं की ती आपोआप बंद पडेल असा मला विश्वास होता. दिल्लीच्या त्या लष्करी अधिकाऱ्यांची भव्य गाडी आमच्या ऑफिसच्या फाटकात शिरत असताना माझी मोटार प्रदक्षिणा घालत तिच्या मागोमाग आली आणि तिच्या पृष्ठभागावर तिने एडक्यासारखी धडक दिली. ती गाडी भक्कम आणि लष्करी उपयोगाच्या बांधणीची असल्यानं तिचा मागचा भाग थोडा मोडण्यापेक्षा तिची अधिक नुकसानी झाली नाही. माझ्या मोटारीचं मात्र नाक चांगलंच सडकलं. पण किंचित कमी वेगात असलेल्या वाहनावरती आदळल्यानं तिला मोठा धक्का बसला नाही. फक्त माझं कपाळ सुकाणू चक्रावर आपटून टेंगुळ आलं. अय्यर साहेबांचा चष्मा फुटला आणि मागच्या बैठकीवर बसलेल्या 2 कारकुनांच्या हिरड्या सुजल्या. आता मोटारीवर माझ्याशिवाय कुणाचंच प्रेम उरलं नव्हतं. आईला देवदर्शनाकरिता तुळशी बागेकडे घेऊन गेलो. मोटार काही केल्या थांबेना, म्हणून देवडाभोवती प्रदक्षिणा घालत राहिलो. आई म्हणाली, अरे बाबा, देवाच्या गाभाऱ्याला पायांनी प्रदक्षिणा घालायच्या असतात, मोटारीत बसून सबंध देवड्याला नसतात. बालमित्रांनो, प्रस्तुत चित्रात चिमणरावांच्या मोटारीनं दिल्लीच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या मोटारीला दिलेली धडक आपणास लक्षात येत आहे. त्यावेळेस कशा प्रकारची परिस्थिती सर्जली गेली असेल ते आपण याच्यावरून नक्की करू शकतो. 20 प्रदक्षिणा झाल्यावर तिला भोवळ आली. असल्या खट्ट्याळ वाहनातून पुन्हा न जाण्याचा तिनं निश्चय केला. शेजारणी पाजारणी आमच्या मोटारीकडे पाहून हसतात म्हणून सौ आणि मुलं यांनाही ती नकोशी वाटत होती. गुंड्या भाऊची तर स्वतःची गाडी होती. तात्पर्य, माझ्याशिवाय तिला कुणी वाली उरला नव्हता, म्हणून तिला तर मित्रांनो मला ठेवावेच लागेल ना. बालमित्रांनो, आपण आता पाठातील आलेल्या काही नवीन शब्दांचे अर्थ जाणून घेऊया. सेकंड हँड, वापरलेली जुनी वस्तू. मॉडेल, नमुना. डिपॉझिट, हमी म्हणून आगाऊ दिलेली रक्कम. सौदा, खरेदीचा व्यवहार. कसब, कौशल्य. सरबती, भडीमार. यथाशक्ती, कुवतीप्रमाणे. जोग साहेब, लेखकांचे नाव.
स्वैर, कसलेही नियंत्रण नसलेली, वाली, कैवारी किंवा रक्षण करणारा. बालमित्रांनो, आता आपण काही वाक्प्रचारांचा अर्थ जाणून घेऊया. उचलखाणे, मागे पडलेला एखादा विचार किंवा इच्छा मनात पुन्हा जोराने उत्पन्न होणे. वाच्यता करणे, मनातले गुपित अनेकांसमोर बोलून उघड करणे. वायू होणे, वाद झाल्यामुळे बरळणे. सुकाणू, या पाठात हा शब्द मोटारीत बसविलेल्या, मोटार हवी त्या दिशेला वळवणाऱ्या चाकाबद्दल वापरला आहे. सुकाणू या शब्दाचा अर्थ होतो नौकेला दिशा दाखवणारे विशिष्ट यंत्र. भोवळ येणे, चक्कर येणे. बालमित्रांनो, संवादासाठी दिलेल्या या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी नमुना रूप आहेत. या प्रकारची चर्चा आपण आपल्या वर्गमित्रांसोबत वर्गात करायची आहे आणि प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहेत. प्रश्न दुसरा, पाठाच्या आधारे खालील विधाने खरे की खोटे ते लिहा. 1. वर्तमानपत्रात मोटार विक्रीची जाहिरात होती. खरे. 2. जाफर शेटांनी 6,000 पर्यंत किमतीच्या गाड्या दाखविल्या. खोटे. 3. गुंड्या भाऊनं मोटार तपासली. खरे. चिमणरावांनी मोटार चालक ठेवायचे ठरविले. खोटे. मोटारीमुळे चिमणरावांची ऑफिसात प्रतिष्ठा वाढली. खरे. प्रश्न तिसरा, पाठाच्या आधारे खालील वाक्य कोण बोलले ते लिहा. 1. किती पैसे खर्चायला तू तयार आहेस? हे वाक्य गुंड्याभाऊ बोलले. 2. आम्हाला मोटर घ्यायची आहे. हे वाक्य चिमणराव बोलले. 3. उद्या काय गंमत येणार आहे आमच्याकडं ओळखा. हे वाक्य चिमणराव बोलले. 4. लोटरीत बक्षीस मिळालं की काय? हे वाक्य सौ म्हणजेच चिमणरावांच्या पत्नी बोलल्या. 5. मला चालवता येईल की काय? हे वाक्य रामू बोलला. 6. अरे देवा, याला वायू झाला की काय? सुनबाई उठ लवकर. हे वाक्य आई बोलल्या. 7. अहो, गाडी थांबवा की, आमची हौस पूर्ण झाली. हे वाक्य अय्यर आणि 2 कारकून बोलले. प्रश्न चौथा, योग्य जोड्या जुडवा. बालमित्रांनो, या ठिकाणी अ विभागासमोर ब विभागातून योग्य जोडी शोधून लिहायची आहे. चिमणराव, जोगसाहेब. क. लेखकांचे नाव. 2. गुंड्याभाऊ, लेखकांचे मित्र. 3. जाफर जाऊजी. ई. मोटार विक्रेता. 4. दाऊद. ई. कारीगर. मोरू. अ. लेखकाचा पुत्र. 6. सदाशिव अय्यर, लेखकांचे अधिकारी. प्रश्न 5वा, कंसातील शब्दांचा उपयोग करून पाठाच्या आधारे रिकाम्या जागा भरा. आता मोटारीवर माझ्याशिवाय कुणाचंच प्रेम उरलं नव्हतं. आईला देवदर्शनाकरता तुळशी बागेकडं घेऊन गेलो. मोटार काही केल्या थांबेना म्हणून देवडाभोवती प्रदक्षिणा घालत राहिलो. आई म्हणाली, अरे बाबा, देवाच्या गाभाऱ्याला पायांनी प्रदक्षिणा घालायच्या असतात, मोटारीत बसून सबंध देवडाच्या नसतात घालायच्या. 20 प्रदक्षिणा झाल्यावर तिला भोवळ आली. असल्या खट्ट्याळ वाहनातून पुन्हा न जाण्याचा तिनं निश्चय केला. प्रश्न 6वा, खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दांचा उपयोग करून एक वाक्य बनवा. उदाहरण पाहूया. प्रश्न, उत्तर. त्याचं वाक्य आहे, मी आईच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकलो नाही. मित्रांनो, खालील शब्दांचे विरोधी शब्द शोधून त्या दोघांचा आपणास वाक्यात प्रयोग करायचा आहे. 1. उजेड, अंधार. वाक्य, सूर्य उगवताच रात्रीचा अंधार दूर होऊन सर्वत्र उजेड पसरतो. 2. आनंद, दुःख. वाक्य, परीक्षेत चांगले गुण मिळवल्याचा आनंद होता, परंतु मित्रासाठी दुःख वाटत होते. 3. आत, बाहेर. वाक्य, फुलाचा सुगंध आत बाहेर सर्वत्र पसरला होता. 4. कमी, अधिक. वाक्य, आज काम कमी असल्याने मी लवकर घरी निघालो, पण उद्या काम अधिक असल्यामुळे उशीर होऊ शकतो. 5. खोटे, खरे. वाक्य, माझ्या मित्राने दिलेला शब्द खोटा नव्हता, तो खरा होता. प्रश्न 7वा, अधोरेखित शब्दांच्या ऐवजी कंसातील समानार्थी शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य लिहा. 1. लोटरीत
बक्षीस मिळाले की काय? लोटरीत इनाम मिळाले की काय? 2. मी म्हणालो, सेठ अशी मस्करी करू नका. उत्तर, मी म्हणालो, सेठ अशी निंदा करू नका. 3. घरात रस्त्यातल्या दिव्याचा अंधुक उजेड पसरला होता. उत्तर, घरात रस्त्यातल्या दिव्याचा प्रकाश पसरला होता. 4. चिमणरावांच्या अंगी एखादं रहस्य फार वेळ पोटात ठेवायचं कसब नव्हतं. उत्तर, चिमणरावांच्या अंगी एखादं रहस्य फार वेळ पोटात ठेवायचं कौशल्य नव्हतं. 5. माझ्याशिवाय तिला कुणी वाली उरला नव्हता. उत्तर, माझ्याशिवाय तिला कुणी कैवारी उरला नव्हता. प्रश्न 8. खालील इंग्रजी शब्दांबद्दल कोणते मराठी शब्द वापरले जातात ते लिहा. बालमित्रांनो, आपण इंग्रजीच्या बऱ्याचशा शब्दांचा उपयोग आपल्या मराठी भाषेत करीत असतो. त्यांचे मराठीतील अर्थ जाणूया. कंपाऊंड, कंपाऊंड म्हणजे कुंपण. इंजिन, इंजिन म्हणजे यंत्र. फोटो, फोटो म्हणजे छायाचित्र. लायब्ररी, लायब्ररी म्हणजे पुस्तकालय. ऑफिस, ऑफिस म्हणजे कार्यालय. या शब्दांचा आपण मराठी भाषेत भरपूर उपयोग करीत असतो. प्रश्न 10. कोणताही एक विनोदी विषय घेऊन नाट्यीकरण सादर करा. बालमित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नमुना स्वरूप उदाहरण दिलेलं आहे. त्याचा विषय आहे मोटारीचा धक्कादायक अनुभव. या ठिकाणी आपण पात्र घेऊ शकतो चिमणराव, मोरू, आई, गुंड्याभाऊ तसेच जाफर सेठ. आणि यात आपण स्वतः संवाद तयार करायचे आहेत. जसे हलक्या विनोदी शैलीत चिमणराव मोटार चालवत आहेत, मोरू हँडल फिरवत आहे, आई काळजीने त्यांना बघत आहे आणि काहीतरी सूचन करत आहे. तसेच गुंड्याभाऊ म्हणतो की थोडी काळजी घ्या. शेवटी गाडी अचानक थांबते आणि सर्वजण हसतात. या प्रकारचे काही संवाद आपणास स्वतः तयार करायचे आहेत आणि त्याचं आपल्या वर्गासमोरून सादरीकरण करायचं आहे. विनोदी नाटक स्वतः तयार करायची आहेत. प्रश्न 11. पात्रपरिचय लिहा. 1. चिमणराव. चिमणराव एक साधा मध्यमवर्गीय माणूस ज्याला मोटारीची खूप आवड आहे. त्याच्या उत्सुकतेमुळे तो अनेक मजेदार व अडचणींच्या प्रसंगातून जातो. 2. गुंड्याभाऊ. चिमणरावांचा मित्र जो त्याला मोटारी विकत घेण्यासाठी मदत करतो आणि धडे देतो. 3. चिमणरावांची आई. खूप काळजी करणारी आई ज्यांना चिमणराव मोटारी चालवत असताना फार भीती वाटते. प्रश्न क्रमांक 12. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. नोटा मोजल्यावर गुंड्याभाऊंना हसू का आले? उत्तर, कारण गुंड्याभाऊला असं वाटलं की आजकालच्या बाजारात 500 रुपयात गाडी मिळणं अवघड आहे, म्हणून नोटा मोजल्यावर गुंड्याभाऊंना हसू आले. 2. चिमणरावांनी मॅनेजरजवळ किती डिपॉझिट भरली? उत्तर, चिमणरावांनी मॅनेजरजवळ 250 रुपये डिपॉझिट भरले. 3. चिमणरावांनी कोणाकडे मोटार चालवण्याचे धडे घ्यायचं ठरवलं? उत्तर, चिमणरावांनी गुंड्याभाऊकडे मोटार चालवण्याचे धडे घ्यायचं ठरवलं. 4. मोटारीच्या कोणत्या आवाजाने पादचारी लोक घाबरून वाट देत? उत्तर, मोटारीच्या चिरचिर, खुडखुड आणि फाटफूट आवाजांनी लोक घाबरून वाट देत. 5. लेखकांची ऑफिसात प्रतिष्ठा का वाढली? उत्तर, लेखकांची मोटारीतून ऑफिसला गेल्यामुळे प्रतिष्ठा वाढली. प्रश्न 13. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. खेळण्याच्या दुकानात जाऊन एखादी किल्लीची मोटारच घ्या असे चिमणरावांना कोण म्हणाले? का? उत्तर, खेळण्याच्या दुकानात जाऊन एखादी किल्लीची मोटारच घ्या असे जाफर सेठनी सांगितले, कारण चिमणरावांनी कमी किमतीची गाडी मागितली होती आणि जाफर सेठनी त्यांना उपहास म्हणून असं उत्तर दिलं. प्रश्न 2. आपली मोटार उद्या येणार आहे असे चिमणरावांनी सांगताच कोण कोण काय काय म्हणाले? उत्तर, चिमणरावांनी सांगितलं, उद्या काय गंमत येणार आहे आपल्याकडं, ओळखा. आणि सौने विचारलं, लॉटरीत बक्षीस मिळालं की काय? साडूने विचारलं, कोणत्या रंगाची आहे? सौने विचारलं, किती माणसं बसतील? रामूने विचारलं, मला चालवता येईल का? तसेच आईने प्रश्न केला, अरे पण ती ठेवायची कुठं? हल्लीच्या दिवसात
मोटर ठेवायला जागा तरी कुठे मिळणार आहे? 3. चिमणरावांना वायू झाला आहे असे त्यांच्या आईला कशामुळे वाटले? उत्तर. चिमणराव मोटर चालवण्याच्या सुखस्वप्नात इतके गर्क झाले होते की ते केवळ आपल्या माडीत मोटर चालवण्याची केवळ कवायत करीत आहे याचं भान विसरले होते. रात्री 2 वाजता खुर्चीवर बसून हवेत नाना प्रकारचे हातवारे करणाऱ्या आपल्या मुलाला पाहून आई घाबरल्या आणि त्यांनी चिमणरावांच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा चिमणरावांना राहदारीचा नियम मोडल्याबद्दल पोलीस शिपायानं येऊन आपली मनगुटी पकडली आहे असे वाटले आणि ते म्हणाले, माफ करा फौजदार साहेब, मी अजून शिकतो आहे. हे ऐकून आईला वाटले की चिमणरावांना वायू झाला आहे. 4. चिमणरावांच्या गाडीने लष्करी अधिकाऱ्यांच्या गाडीला धडक दिल्यामुळे काय झाले? उत्तर. चिमणरावांच्या गाडीने लष्करी अधिकाऱ्यांच्या गाडीला धडक दिल्यामुळे त्या गाडीचा मागचा भाग थोडा मोडला आणि चिमणरावांच्या मोटारीचं नाक सडकलं. त्याचा परिणाम असा झाला की चिमणरावांचं कपाळ सुकाणू चक्रावर आपटून टेंगूळ आलं. अय्यर साहेबांचा चष्मा फुटला आणि मागच्या बैठकीवर बसलेल्या दोघे कारकुनांच्या हिरड्या सुजल्या. प्रश्न 5. आईने असल्या खट्याळ वाहनातून पुन्हा न जाण्याचा निश्चय का केला? उत्तर. कारण तिला वाटलं की देवळाच्या गाभाऱ्याला पायांनी प्रदक्षिणा घालायची असते, मोटारीत बसून नव्हे. तसेच 20 प्रदक्षिणा झाल्यावर तिला भोवळ आली. तरीसुद्धा मोटार काही केल्या थांबेना, म्हणून आईने असल्या खट्याळ वाहनातून पुन्हा न जाण्याचा निश्चय केला. 6. सौ आणि मुलं यांना मोटार नकोशी का वाटत होती? उत्तर. सौ आणि मुलं यांना मोटार नकोशी वाटली कारण ती खट्याळ, वायू झालेली, वेळेवर तसेच योग्य स्थळी न थांबणारी, धक्कादायक आणि उपहासास्पद होती, म्हणून सर्वांना मोटार नकोशी वाटत होती. प्रश्न क्रमांक 14. खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. जाहिरात कशाची आहे? उत्तर. जाहिरात द्विचाकी मोटरसायकली खरेदीसाठी आहे. 2. कोणती गाडी पेट्रोलवर चालत नाही? उत्तर. इलेक्ट्रिक मोटरसायकली पेट्रोलवर चालत नाही. 3. तुम्हास कोणती गाडी खरेदी करण्यास आवडेल? तिची किंमत किती आहे? उत्तर. मला हेल्मेट आणि विमा फ्री असलेली द्विचाकी मोटरसायकल आवडेल. तिची किंमत 95,000 रुपये आहे. 4. नवरात्रीनिमित्त कोणती ऑफर देण्यात आली आहे? उत्तर. नवरात्री स्पेशल ऑफर, प्रत्येक गाडीसोबत हेल्मेट आणि विमा फ्री. 5. सर्वात कमी सूट कोणत्या गाडीवर मिळेल? उत्तर. सर्वात कमी सूट 1.75 लाख रुपयांच्या गाडीवर 2% मिळेल. प्रश्न 15. खालील कविता वाचून 3-4 प्रश्न तयार करा. बालमित्रांनो, दिलेली कविता आपणास वाचायची आहे, तिला समजून घ्यायची आहे व त्यावर आधारित प्रश्न तयार करायचे आहेत. 1. पावसात कोण कोण भिजले? 2. दादा शाळेत का गेला नाही? 3. पावसात भिजल्याने ताईला काय झाले? 4. आजींना खोकला का आला? 5. आजोबांना भिजल्यामुळे काय झाले? 6. आईला भिजताना पाऊस कसा झाला? 7. आई भिजल्यावरही तिने काय केले? प्रश्न क्रमांक 16. खालील वाक्यातील सर्वनामांना अधोरेखित करा. 1. सीता म्हणाली, प्रकाश, तू किती छान गाणे गातोस. या वाक्यात तू हे सर्वनाम आहे. 2. ती माझी बहीण आहे. या वाक्यात ती हे सर्वनाम आहे. 3. कोणी कोणाशी भांडण करू नका. या वाक्यात कोणी हे सर्वनाम आहे. 4. मला कोणी काही विचारू नये. या वाक्यात मला आणि कोणी हे सर्वनाम आहेत. 5. जे दुसऱ्याला मदत करतात ते लोकप्रिय होतात. या वाक्यात जे आणि ते हे सर्वनाम आहेत. प्रश्न क्रमांक 17. गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा. 1. ह्या वह्या मुलांना द्या. 2. मी स्वतः देवघर स्वच्छ केले. 3. त्याला काय आवडते? 4. त्याने कोणाला काही सांगितले नाही. 5. कोणी सुंदर चित्र बनवले? 6. बाबा, आपण प्रदर्शन पाहायला जाऊया का?
प्रश्न क्रमांक 18. खाली दिलेल्या वाक्यात अधोरेखित नामांच्या जागेवर योग्य सर्वनामे लिहा व वाचा. बालमित्रांनो, सर्वप्रथम आपण दिलेला पॅरेग्राफ वाचूया. समीरा गुणी मुलगी आहे. समीरा नेहमी हसतमुख असते. समीराला गोष्टी सांगायला आवडतात. समीराच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. समीराने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे. बालमित्रांनो, या उतार्यात समीरा हे नाव पुन्हा पुन्हा आले तर आपल्याला ऐकायला आवडले नाही ना? बघा, तर आता नावाच्या ऐवजी आपण सर्वनामाचा उपयोग करून हा परिच्छेद पुन्हा वाचूया. समीरा गुणी मुलगी आहे. ती नेहमी हसतमुख असते. तिला गोष्टी सांगायला आवडतात. तिच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. तिने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे. बालमित्रांनो, या परिच्छेदात नामाच्या ऐवजी आपण ज्याही शब्दांचा उपयोग केला त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. ज्याचा उपयोग नावाच्या ऐवजी केला जातो अशा शब्दाला म्हणतात सर्वनाम. भाषा सज्जता. बालमित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वनाम तसेच त्याच्या प्रकारांविषयी समज मिळवूया. सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. तसेच त्याचे प्रकार आहेत पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम, तसेच आत्मवाचक सर्वनाम. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या ही सर्व पुरुषवाचक सर्वनामांची उदाहरणे आहेत. हा, ही, हे, ह्या, ही, तो, ती, ते, त्या ही सर्व दर्शक सर्वनामांची उदाहरणे आहेत. जो, जी, जे, ज्या, जो ही सर्व संबंधी सर्वनामांची उदाहरणे आहेत. कोण, काय ही प्रश्नार्थक सर्वनामांची उदाहरणे आहेत. तसेच कोण, काय ही सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामांची उदाहरणे आहेत. आपण, स्वतः ही सर्व आत्मवाचक सर्वनामांची उदाहरणे आहेत.